हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथे मी बटाटे घेतले आहेत. तर आज आपण उकडून लाल बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आपण पिवळी भाजी तर नेहमीच करतो, पण ह्या पद्धतीने तुम्ही लाल भाजी नक्कीच करून पहा. खूप छान होते, अप्रतिम होते, चवीला देखील खूप छान लागते. तर बघा, त्यासाठी बघा इथे मी बटाटे घेतले आहेत. 8 ते 9 बटाटे घेतले आहेत. आता इथे लहान साईजचे बटाटे आहेत, त्यामुळे मी इथे 8 ते 9 बटाटे घेतले आहेत. आता तुम्हाला कितपत भाजी करायची त्यानुसार तुम्ही बटाटे घ्या. आता इथे मी 4 जणांसाठी ही भाजी करणार आहे. तर बघा, बटाटे कुकरमध्ये घालून घेतले. त्यानंतर त्याला 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. त्यानंतर बघा, यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. त्यानंतर बघा, बटाटे आपले व्यवस्थित असे शिजले आहेत. आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. बटाटे सोलते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, इथे मी अशाच पद्धतीने सर्व बटाटे सोलून घेते. तर इथे पाहू शकता सर्व बटाटे मी सोलून घेतलेले आहेत. तर आता बघा, आपल्याला बटाटे अशा हातांनी कुस्करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला फोडींमध्ये कट करायचे असतील तर मग तुम्ही सुरीने जशा तुम्हाला फोडी हव्यात त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. पण शक्यतो अशा पद्धतीने जर बटाटा कुस्करून केला ना तर त्याची चव वेगळी लागते. तर बघा, इथे संपूर्ण बटाटा मी असा कुस्करून घेते. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हा बटाटा सर्व पूर्ण कुस्करून घेतला आहे. त्यानंतर बघा, इथे एक कांदा घेतला आहे. तर आता आपल्याला कांद्याचा पुढचा आणि पाठीमागचा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या कांद्याची साल काढून घ्यायची आहे. तर बघा, खूप जास्त मोठा नाही, अगदी मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. तर आता इथे बघा, मी कांद्याची साल काढून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी पटकन होते ही रेसिपी. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करून देऊ शकता. मुलांना अशा पद्धतीने जर बटाटा केला ना तर मुलांना देखील खूप आवडतो. किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये करू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये करू शकता. अगदी पटकन होते. तर बघा, आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल घालून घ्यायचं आहे. बघा, तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 लहान चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला 1 लहान चमचा जिरे घालायचे आहे. आता बघा, जिरे मोहरी तडतडली की त्यानंतर बघा, इथे मी 1 कांडी लसणाची सोलून घेतली आहे. त्यानंतर ती ठेचून घेतली आहे. ते देखील आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, काही कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता लसूण आपल्याला गोल्डन होतपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर बघा, लसूण गोल्डन झाला आहे थोडंफार. त्यानंतर बघा, जो कांदा आपण कट करून घेतला होता ना तो कांदा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता कांदा देखील आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता लसूण आणि कांदा आपण तेलावरती छान असा परतून घेतला आहे. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर बघा, इथे लाल तिखट घेतला आहे, बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे. मसाले इथे बेसिक आहेत, खूप जास्त मसाले नाही आहेत आणि तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. आता बघा, मसाले तेलामध्ये परतून घेतले की यामध्ये आपल्याला जो बटाटा आपण कुस्करून घेतला होता तो बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघा, संपूर्ण बटाटा मी कढईमध्ये घालून घेतला. त्यानंतर बघा, आपल्याला हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर बघा, इथे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा बटाटा बघा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून एका जागेवरती मीठ राहणार नाही आणि मग भाजी खारट लागणार नाही.
तर बघा मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी व्यवस्थित असा हा बटाटा मिक्स करून घेतला. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. तर इथे पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर मी 1 मिनिटभर वाफ काढून घेतली. त्यानंतर बघा एकदा आपण हा बटाटा पुन्हा मिक्स करून घेऊया. आता बघा गॅस बंद करायचा आहे आपल्याला. त्यानंतर यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही लाल बटाट्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.